अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा म्हणावा तितका पाऊस झालेला नाही। पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला नाही, उशिरा पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे पेरण्यासुद्धा उशिरा झालेल्या आहेत। याचाच परिणाम आता सोयाबीन या पिकावर आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेला आहे। नांदेड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या रोगामुळे सोयाबीनची पानं जी आहेत ती पिवळी पडत आहेत। त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला, हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे? पानं पिवळी पडत आहेत, नेमकं काय आहे सांगाल? येलो रससर हे झालेलं आहे, त्यांच्यामुळे ते पानं पिवळे पडत आहे। त्याच्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे आणि पुन्हा पेरणी उशिरा झालेली आहे। असं झाले, अखेर शेवटच्या याच्यामध्ये टप्प्यात पेरणी झालेली आहे। त्याच्यामुळे पावसामुळे हे पानं पिवळे पडत आहेत। असं आहे। पाऊस नसल्यामुळं का पाऊस झाल्यामुळं पानं पिवळं पडत आहेत? पाऊस नसल्यामुळं पडत आहे सर। अच्छा, हां। बरं, याच्यावर कुठल्या तणनाशक फवारणी वगैरे करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्यात किंवा तशी काय, म्हणजे तुम्ही विचारणा वगैरे केली का? नाही, आम्ही सर नाही, आम्ही तणनाशक फवारणी जर केली तर याला कसं आहे, जे पाऊस लागते त्याच्यामुळं आम्हाला करता येत नाही। म्हणजे का करता येत नाही तणनाशक फवारणी? ते तणनाशक फवारणी सर, हे पीक जे याला तणनाशकची जर फवारणी जर केली तर सर हे होते, याला कसं आहे, वाढ खुतत असते, हे पीक कुचमरत असते औषधामुळं। त्याच्यामुळे सारखा पाऊस पाहिजे, जमीन वल्ली पाहिजे, तेव्हा फवारणी करता येते आपल्याला, नाही तर करता येत नाही सर। पावसाची गरज आहे, तणनाशक फवारणीसुद्धा या पिकांना करता येत नाही। याचं कारण म्हणजे पाऊस आहे। जर याला योग्य प्रमाणात पाऊस मिळालं, या पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळालं तरच या पिकावर तणनाशक फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्याकडनं देण्यात येत आहे। परंतु आता याकडे कृषी विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।